तर आद्या पुढे चाललो आपण. चला आम्ही आज चाललोय अलिबागला. काल रात्री 12:30ला आमची ट्रिप ठरली आहे आणि आता सकाळी आम्ही गाडी घेऊन निघालोय. नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आम्ही आज चाललोय अलिबागला. थांबे मी नाही ओके. सो आम्ही निघालोय पुण्यावरून. किती वाजता? सकाळी 6:30 वाजता. कसं टायमिंग 5 होतं पण निघता 6 वाजले. याच्यामुळे काय बोलणार आहे आणि ह्याला थोडं पाण्याचा इश्यू होता. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. सो आद्या तुम्ही काही बोलाल का? तुम्हाला काय बोलायचं? खऱ्या अर्थानं आज आमचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि रात्री 12:30 वाजता प्लॅन ठरवून आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो आहे. त्यामुळे मनातून एकदम उत्सुकता लोणावळा बघायची, पुढे अलिबागला बीचवर झोपणार. काय ती झाडी, काय ती डोंगर, सगळी एकदम ओके. जरा तिकडे लावा ताकद. तर सीन बघा तुम्ही. सीन वा काय सीन. समुद्र फायनली अलिबाग इट इज. जे येतील त्यांच्या सोबत, जे आले त्यांच्याशिवाय अलिबाग आणि फ्लेवर गाऊन टीम. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. तर भावांनो आमचं अलिबाग बीच फिरून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय काशीद बीचला. लावा टाक. कसा विषय माहितीये का, प्लॅन हा रात्रीच ठरतो आणि सकाळी पहाटे 5ला सक्सेसफुल होतो आणि एक्झिक्यूट होतो. त्यांच्यासाठी काय बोलशील ज्यांनी आलेत नाही? अरे त्यांचं काय बाबा, काय आता काय बोलायचं. आम्ही कसं असलंय, माणसं मोठी झाली आणि माणसांच्या अपेक्षा आता वाढायला लागल्यात. आहे त्यामध्ये ऍडजस्टमेंट. त्यांना 2 व्हीलरवरून फिरायला नको, त्यांना 4 व्हीलर पाहिजे. त्यांना वेळ नाही आमच्या सोबत फिरायला. शेवटी कसा विषय आहे, घरातली सोडून झालं आणि मित्र महत्वाचे. आणि कसं आहे आता हे माहोल आहे हो, शेवटी हे दिवस परत येणार नाही. सो वी हॅव टू जस्ट एन्जॉय. बोला भारत माता की जय. ओम म्हणतोय, ओमला भरपूर गरम होते. हो, त्याला चिकट वाटतं म्हणतोय. पहिली गोष्ट त्याने आंघोळच नाही केली. सेकंड गोष्ट आता आपण मुंबईत, सांगायची गोष्ट होती आंघोळ नाही केली. मुंबईत वातावरण कधीही दमटच असते आणि आम्ही आता समुद्र किनाऱ्यावर, त्यामुळं अजून गरम होतं. याला कळत नाहीये. हा MCA करतोय. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे. पापड कसं आहे? 1 नंबर. किती बोलते प्युअर व्हेज. काय म्हटलं आधी? किती प्युअर व्हेज. आता अलिबाग बीच वरून आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये. किती प्युअर व्हेज. प्युअर व्हेज हॉटेलचं नाव आहे. डिस्काउंट आहे का? तुम्हाला जर व्हेज खायचं असेल तर हां, या पेजचं नाव, या IDचं नाव सांगून या, डिस्काउंट मिळेल. तर आम्ही आलोय बीचवरून जेवणवर ताव मारायला. तर आमच्यासोबत कॅन्डिडेट्स आहेत. ते इथनं पुढे आम्ही 1.5 किलोमीटर, सॉरी इथनं पुढे 1.5 तासाचा रस्ता आहे. 32 किलोमीटर. काशीद बीच. कोणता बीच? काशीद बीच. तर भेटूया पुढे. आवाज येते असे येते की तुमच्या आवाज. झाडाला काय करू, त्याच्यामुळे त्याचा पण आवाज येतो. पिंपळाचं झाड आहे. आता आम्ही रूमसाठी रूम शोधतोय पण आमच्या रेंजची काय रूम भेटत नाही इथे. 6 रुपये भेटते. याला रूम पाहिजे, समुद्र दिसला पाहिजे तिथनं, आणखी फुल AC पाहिजे. पोरगी दिसली पाहिजे. दिसत नाही बरं आहे तिथनं. त्याला रूम वरून, रूमच्या विंडो पासून पूर्ण नजारा दिसला पाहिजे. आणि याचा बजेट आहे, 2 दिवसाचा 500 रुपये. जाना लाईट हाऊस बेस्ट आहे. यस लाईट हाऊस. गाडी
टॉपचा विषय. लाभ दिलो नाही उठायला. आद्या आद्या काय बघायचंय तुला? कुठे समुद्रावर सनराईज? सनराईज आपण बघितलेला 5 वाजता. उद्या सकाळी रे, उद्या सकाळी. अरे पुणे कुठं आहे? पुणे आज सुट्टीच आहे. कशा तू रूमचा विषय हा खतरनाक. अनएक्सपेक्टेड. प्राइस इज व्हेरी. 100 रुपये वाचला का? 750 716 750 पर हेड बसलं होतं ते 716 झालं. 100 रुपये वाचलं. सॉरी म्हणजे ग्रुप 700 रुपये वाचलं. ए निकला तू बघितलीस ना भावा. ते संपला. चला चला घे. नाही ते क्लीन करा निघाल. 2 मिनिट 15 मिनिट बसतो. कॅन्सल हे टाका. आधार नाही ते ड्रायव्हिंग. तर गाईस रूम तर मिळाली आहे. चला तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे, कसा आहे. ये भुवनेश्वर करा इथनं असं जायचं. ओनली स्टाफ आला. इथनं असं वरती जायचं. इथनं यस त्यांना जायचं. हे आहे आमची रूम. दिस इज आवर रूम. हे आहे आमची रूम. हे आहे हॉल. टीवी, पंखा. इसमें बल्ब. हे पाणी बॉटल. हे क्लिअर ग्राउंड मध्ये आहे. ओके थँक्यू. बघा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे आहे आमची. हे बघा हे पंखा नसेल बघितलं तुम्ही. हे एसी तर बघितलीच नसेल. आपण रिच आहे ब्रो. तुम्ही क्लिअर ग्राउंड मध्ये आहे दादा. आम्ही बेरोजगार. फुकट ते कोणी इंटर्नशिप देऊन नाही राहिलं आम्हाला. कसले? कोणता कॉलेज? काही कॉलेजवाल्यांनी काहीच दिलं नाही बाबा. हे आहे माय फेवरेट प्लेस, फोटोग्राफी. आपली पसंदीदा जागा. हे पंखा, हे लाईट, हे आरसा आणि हे मी. चला दुसरी रूम दाखवतो. 2 रूम आहे आमची. क्लिअर ग्राउंड वाल्यांनी खाली झोपावी गादी टाकून. ही दुसरी रूम आहे आमची. थांबा टॉपवर जाऊ. टॉपचा विषय इथे पण पंखा आहे. इथे पण एसी आहे. एसी कुठे आहे? एसी आहे. डुप्लिकेट दिली आहे इथे. पेंटिंग 1 नंबर भारी पेंटिंग आहे. हा प्रशांत. हे इथे पण एक मेकअप साठी दिलेलं आहे. हे बाथरूम. आतला इथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. थांबा. व्ह्यू बघा गाईस. हे सही आहे. व्ह्यू बघा. सनस्क्रीन आहे हे बघा मित्रांनो. यांनी सनस्क्रीन लावून राहिले. बीचवर जायचं अगोदर चमकून राहिले. नाही माहित. हा संख्या. आम्ही सगळे आता रेडी झालोय. आता बीच कडे निघत आहोत. सगळ्यांचा आउटफिट बघून घ्या. निखिल क्लेवर ग्राउंड मेन हेड.
इंटर्न तेजस क्लेरॉन इंटर्न माय हाफ मोडा नव्हता याच्याकडे. कसा विषय माहितीये का, बुलेट चालवता येत नाही, न्यूट्रल वर टाकता येत नाही. नाद गेला वाया नाही गेलं. सूर्यदत्त कॉलेजवर परीक्षेच्या टायमाला हीच गाडी फिरणार. लाखो दिलो की ओके, गाडी त्याच्यानं हालत नाही पण तो गाडीवर बसलाय. हा ऐका 1 मिनिट थांबा. रेकॉर्ड केलं नाही मी, ते केलं नाही, बंद केलं. गेली हे बघा हाफ बडमोड. गाडी चेंज गाडी बसू काय, बसू का दादा? भाई एक नंबर झोप येते, एक नंबर झोप येते बुड्ढ्या लोकांची. मान दुखते बोलला ना प्रशांत. आता आम्ही आलोय बीचवर, काशीद बीचवर आलोय आम्ही. काशीद बीच मध्ये आम्ही आलोय फॅमिली बीचवर आलोय. हा फॅमिली बीच आहे, पण दाखवतो हे बघा तिकडे तुम्हाला काहीतरी दाखवतो. इथे येऊन पण हेच दिसायला भेटतंय. हे काय काय हा प्रकार? खूप चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही फुल्ली एन्जॉय करणार आहोत. यांना बघा काय सर्कस करते यांनी. बाय. हेच ते सूर्यदत्ताचे MCA वाले, क्लेवर ग्राउंड वाले. क्लेवर ग्राउंड की आमचा रिसॉर्ट आहे जिथे आम्ही राहत आहोत. गडा बसलेला आहे माझा पाण्यामुळे. थोडा ऍडजस्ट करून घ्या व्हॉइस ओव्हरला. आद्या बीच कसं होतं? बीच विषय हार्डच होतं. बीचचा विषयच नाही रे. मी सकाळपासून काय तो माहोल होता, काय ते समुद्र होता आणि काय ते वारं व्हिडिओ काय तो समुद्र, काय त्या पोटा, काय त्या लाटा, आणि काय ते काय हा विला बेकार विषय. कवर कुठं आहे त्याला? आद्या दोन ट्रेन एका पटरीवर कशी चालते? संख्या 2 ट्रेन एका पटरीवर कशी चालते? अरे कसं असते, पटरी एकच असते, चालवणारा ड्रायव्हर दोन असतो. ओटीचं लिस्ट कॉस्मेटर वापरतो. लुक ॲट दिस. ब्युटिफुल भाई, किती हिरवगार साला. OMG मॅन. आता काही सकाळचं शूट झालंय बीचवर. आता आम्ही रिटर्न निघतोय आमच्या रूमकडे. तिथे नाश्ता करणार, बॅग्स घेणार आणि रिटर्न निघणार. आता आमचं नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघून राहिलोय. तर आद्या कसं होतं नाश्ता वगैरे? एकदम फर्स्ट क्लास. विल्ला कसा आहे आपला? अरे विला अलिबागला आले की किंवा काशीद बीचला आले की भावा शेवटपर्यंत हा विला बुक करायचा. विषय हार्ड आहे. रेटिंग किती त्याच्यानंतर? 10 पैकी भावा 9. एक का कापलंय? एक कापण्यामागचं कारण असं मॅनेजमेंट जरा इथले जे कामगार वगैरे मॅनेजमेंट आहे ते आपल्या इकडचे पाहिजेत. त्यांना आपण काय बोलतो ते कळतच नाही. हिंदीमध्ये बोलू किंवा इंग्लिशमध्ये बोलू किंवा मराठीमध्ये बोलू. सर्विंग करताना बाबा मोटिव्ह काय असतो, सगळ्यांना गरम दिलं पाहिजे, एका मागणे एक डिशेस वगैरे सर्व केल्या पाहिजे. हे एकदम सगळं आणून देतात आणि आणून देतात.
दॅट्स नॉट गुड. बघा गाईस, तुम्हाला काहीतरी दाखवतो मी आता. हा बंदर बघा काय करतोय. नाश्ता करून राहिलाय. हे बघा कसा नाश्ता करतोय. नाही याला बघा पार्सल घेऊन चाललंय. स्विगी डिलिव्हरी बॉय. स्विगी झेप्टो डिलिव्हरी बॉय. सॉस खातोय. हां ते बघा तो एक आला एक तिकडनं. हां करा नाश्ता करा. हे बघा नाश्ता करून कसे नाश्ता करून राहिले. भाई हा चाय पिऊन राहिले. हे बघा हे खाऊन राहिले आता काय शेंगदाणे. हे बघा कसं खाऊन राहिले. आणि याला बघा त्याचं तर लगच चालू आहे काहीतरी. डेंजर काम आहे. डिलिव्हरी बॉय स्विगी बॉय पार्सल द्यायचं तर स्वतःच खाऊन राहिले. तर हा गेला तिकडे. माझी लय फाटत आहे. रूमवरनं निघून आम्ही आता आलोय मंदिरात दर्शन करायला. श्री जय हनुमान मंदिर काशीद. बीचच्या बिलकुल जवळच आहे हे मंदिर. इथलं इंटेरियर ते एक नंबर आहे. गाईस आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो होतो. बट इथलं प्राइसिंग बघून रिटर्न निघालो. आता आम्ही चाललोय बर्गर किंग. तिकडलं खूप कॉस्टली होतं. सो आता आम्ही चाललोय बर्गर किंगला. बघू आता तिथे काय होईल कसं होईल. लेट्स सी ब्रो. आद्या किती का नाही खाल्लं तू. वेरी कॉस्टली इन हमारे पास पैसे नहीं उड़ गए. मटका भाव जेब खाली हो गया है ना. जेब खाली हो गया, अकाउंट खाली हो गया, ऊपर से उधारी बढ़ गई है. ओके खाने के लिए पैसा नहीं है. आता इथे रुपीस 99 में कुछ तो भी है. 90 तुमचे काय झालं. 4 कोर्स मील 99. आता आम्ही कुठे आलो रे. डॉमिनोज पिझ्झा खायला. आद्या कसा आहे. खाल्लंच तर नाही. काय बोलला. फ्लेवर ग्राउंड 99 रुपीस.